आज आपण हॉस्टेलमध्ये व बाहेर राहणाऱ्या मुलांकरता तसंच एकाच भांड्यामध्ये चिकन कसं तयार करायचं ते बघणार आहोत। मुलं बाहेर असतात त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न त्यांचा की भांडे, कमीत कमी भांडे वापरून आजची रेसिपी आपण बघणार आहोत। जगातील सगळ्यात सोपी व ती कुणीही बनवू शकता, कधी पण बनवू शकता। चला तर मग मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते। चला तर मग बघूया। चिकन मिठाच्या पाण्याने स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्याच्या नंतर माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट घरी बनवलेली नव्हती त्यामुळे मी पॅकेट आणलेलं आहे। एक अख्खा पॅकेट आपल्याला इथे वापरायचं आहे। त्याच्यात नंतर मी एक साधारण 20 रुपयाचं दही आणलं होतं। 20 मधलं एक वाटी भरून दही झालेलं आहे, त्याच्यातलं हाफ दही मी वापरणार आहे। त्याच्यानंतर 2 चम्मच आपल्याला धनेपूड घ्यायचा आहे किंवा तुमच्या चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला चिकन मसाला मी 1.5 चम्मच घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि 1 चम्मच हळद घालायची आहे। कमीत कमी साहित्यामध्ये आपण चिकन कसं तयार करायचंय तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट करण्यासाठी एक अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। पण अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी माझं YouTube चॅनल प्रज्ञाच मेजवानीला जाऊन पटकन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलंच आहे, तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेले हे जे आता आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। या पद्धतीने बारीक पेस्ट तयार करायची। आता ही एका वाटीमध्ये काढल्याच्या नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टमाटे घेतलेले आहेत। 2 टमाट्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला, ती सुद्धा एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया। मसाला आपला रेडी करून झालेला आहे। गॅसवरती कुकर तापवण्यासाठी ठेवायचा आहे। कुकर चांगलाच तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल घालायचं आहे। तेल चांगलं कडाक्याचं तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 2 ते 3 तमालपत्र घालणार आहे, 1 काळी वेलची घालणार आहे आणि 4 लवंग, 4 काळी मिरी टाकणार आहे। चम्मच जिरे घ्यायचं आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे। हे गरम मसाला आपल्याला चांगला 5 मिनिटं तेलामध्ये परतून द्यायचा। मसाला चांगला परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीरची जी पेस्ट तयार केली होती ती घालायची आणि एक झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं चांगलं त्याला तेल सुटूस्तोवर किंवा कांद्याचा जो कच्चापणा आहे तो जाऊस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचा। आपला कांदा आता रेडी झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला टमाट्याची पेस्ट केली होती ती घालायची। ती सुद्धा साधारण 5 ते 10 मिनिटं चांगली हलवून घेऊया। 5 मिनिटांनी झाकण ठेवूया आणि चांगलं तेल सुटूस्तोवर मसाला भाजून घेऊया। मसाला आता आपला पूर्णपणे भाजून रेडी झालेला आहे। आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे। घालून मोठ्या गॅसवरती 5 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं आणि 1 चम्मच कस्तुरी मेथी घालायची। कस्तुरी मेथी टाकल्याच्या नंतर पुन्हा एक 5 मिनिटं चांगला हलवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिला होता त्याच्यामध्ये पाणी घालून मी 1 ग्लास पाण्याचा वापर करणार आहे। तुम्हाला ही ग्रेव्ही जशी घट्ट पाहिजे, ज्या लिक्विड फॉर्म मध्ये पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घातलात तरी चालेल। चिकन आहे ते लवकर शिजलं जातं, साधारण 2 शिट्टी द्या। 2 शिट्टी चिकन साठी इनफ असते। 2 शिट्ट्या झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आणि कुकर चांगला थंड करून घ्यायचा। कुकरची वाफ गेली का नाही ते बघायचं आणि कुकरचं झाकण उघडूया। बघा किती छानसा कलर आलेला आहे, परफेक्ट झालेला आहे। कमीत कमी साहित्य वापरलेलं आहे। हॉस्टेलमध्ये मुलं राहतात, काही जास्त तामझाम करायला नको, मसाला भाजायला नको, अगदी सरळ आणि सोप्या रीतीने ही रेसिपी बनलेली आहे। चिकन मसाला आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो, चपाती बरोबर पण खाऊ शकतो। दह्यामुळे काय होतं एक वेगळाच फ्लेवर येतो त्याच्यामध्ये। चिकन पण सुंदर शिजलेला आहे, परफेक्ट झालेला आहे। आता आपण टेस्ट करून बघूया। मी भाकरीचा तुकडा घेतलेला आहे, थोडासा डिप करून चिकन बघा किती छानसं शिजलेला आहे। आता आपण खाऊन बघूया। अप्रतिम झालेला आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी या चॅनलवरती। थँक्यू सो मच।